आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाप्पा, मला आई आणि पार्टनरची खूप आठवण येते रे. मी परत तिथे गेले आणि त्यांच्या लग्नात गडबड झाली तर मी त्यांच्या मध्ये मध्ये नाही जाणार बाप्पा. लग्नाची जोडी त्या दोघांची असते, त्यात माझं काय काम. मी लांब गेले की त्यांची जोडी छान जमेल देव बाप्पा. मला त्यांना विसरायला मदत करशील ना बाप्पा. तीन चार पाच सहा सात. चंदू दादा, हा हे घ्या, तुम्ही मोजा. हे राहू दे, मला सांगा बिट्टी कुठे आहे? बिट्टी बिट्टी ते. अहो असं काय करताय, तुमच्या बरोबर होती ना. नाही, मगाशी रुद्र भाऊजी म्हणत होते तिच्या फ्रॉकवर काहीतरी सांडलं होतं म्हणून तुम्ही ते पुसून देत होता. कुठे बिट्टी? ते विसरले असतील, माझ्यावर नव्हती अजिबात. म्हणजे आता मी हे काम करत नाही ना, आणि बिट्टी आता मोठी झालीये, तिचं काम ती करू शकते. रुद्र साहेब, 15 मिनिटं झाली, बिट्टी अजून कशी नाही आली? अहो चंदू दादा, मग बिट्टी गेली कुठे? गेली कुठे म्हणजे इथेच असेल ना. तर इथे आपण माईक वर बोलले. थांबा, माईक म्हणजे ना, माईक वर बोलले ना म्हणजे सगळीकडे आवाज जातो. बिट्टी लगेच येईल बघा. आता बघा चालू आहे की नाही. हॅलो हॅलो हॅलो, एक्सक्यूज मी बिट्टी. बिट्टी कुठे आहे तू? हॅलो बिट्टी, बाळा कुठे आहे तू? अरे सगळे शोधतायत तुला. ते फ्रॉक पुसून कुठे गेली तू? हॅलो हॅलो बिट्टी, हे बघ आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. तू जिथे कुठे असशील तिथून लवकर स्टेजवर ये. असेल इथेच कुठेतरी, पण कुठे? कुठे शोधू तुला मी माझ्या बाळा? गेली 6 वर्ष तुझ्यापासून लांब आहे मी. कधी भेटणार आहेस तुम्हाला? हे देवा, नको माझी अशी परीक्षा बघूस. मला माझ्या बाळाला भेटावं एकदाच.
बाळा, आई कुठे आहे तुझी? आई नाहीये का तुला? आहे. मग हरवली आहेस का? आईला एकटं सोडून आली आहेस? नाही, माझी आई एकटी नाहीये, पार्टनर आहे तिच्या सोबत. आई सोबत पार्टनर आहे, मग तू? तू एकटी का? मी काही मदत करू तुला? नकोय मला मदत, मी राहील माझी. मला नाही जायचंय परत. खरं सांग, राहशील ना तू एकटी? की मी काही मदत करू? म्हणजे तुला कुणी पुन्हा आईकडे नाही नेऊन सोडणार. बाळा, तुला जायचं नाहीये ना परत तिकडे? मग तू माझ्यासोबत येशील का? आपण ना खूप लांब निघून जाऊ, म्हणजे कोणी शोधणारही नाही तुला. आणि माझ्यासोबत असशील तर तू सुरक्षितही असशील. तू पाहिलंय तुझ्या आई बापाला? आणि ते आता देवाघरी गेले. कसला विचार करतेस बाळा? आपण दोघेही सारख्याच आहोत. तुलाही दुःख आहे, मलाही दुःख आहे. तुलाही कोणी नाही, मलाही कोणी नाही. तुलाही गरज आहे, मलाही गरज आहे. येशील ना? येशील ना तू? काय झालंय माझ्या बिट्टीला? कुठे आहे माझी बिट्टी? बिट्टी! गौरी, शांत हो तू. अगं असेल बिट्टी इथेच कुठेतरी. इथेच आहे तर मग दिसत का नाहीये नंदाई? कुठे आहे माझी बिट्टी? बिट्टी ये ना का समोर? गौरीजी, तुम्ही पॅनिक नका हो. बिट्टी, बिट्टी बाळा, कुठे आहेस तू? बिट्टी नाहीये. बिट्टी नाही सापडते. अरे बिट्टी सापडत नाही म्हणजे काय? तुझ्या बरोबर होती ना ती? मग अशी अचानक गेली कुठे? चंदू, लक्ष ठेवायचंस ना नीट तिच्यावर. काय करत होतास तू? मी अक्षता भरत होतो. चंदू शेठ, बिट्टी तुमच्या सोबत होती ना? हा, मग ती माझ्यासोबत होती. मी बघ अक्षता वाट. चंदू शेठ, अहो काय बोलताय? बिट्टी कुठे आहे? हा, आठवलं. ते बिट्टी म्हणली की मी एकटी सगळं करू शकते. हा, असं म्हणली ती.
चंदूशेठ, तुम्ही तिला एकटीला का सोडलं? मी तुम्हाला सांगितलं होतं ना तिच्यासोबत थांबायला. मग आठवतो मी. आठवलं. मला कोणीतरी म्हटलं की बिट्टी मोठी झालीये, तिचं ती करू शकते असं म्हणलं. कोण म्हणलं ना, त्याला आठवते मला, त्याला आठवते. चंदूशेठ प्लीज आठवा, कोण म्हणाला ते? आठवतो मला. कोणतरी म्हणलं मला. रुद्र, अरे तू याच्यावर का ओरडतोयस? तुला माहितीये ना चंदू किती विसरतो ते. आणि बिट्टीला याच्यासोबत पाठवलंच कशाला? मी बिट्टीला पाठवलं कारण मला पूजेला बसायचं होतं, उशीर होत होता. एका मिनिटाने काय फरक पडला असता? तुमच्या घाईमुळे माझी बिट्टी हरवली, कळतंय का तुम्हाला? गौरी, तू प्लीज शांत हो. ती असेल इथेच कुठेतरी. आपण सगळे मिळून शोधू तिला. इथेच आहे ना, मग दिसत का नाहीये मला माझी बिट्टी? काहीच नाहीये माझ्या डोळ्यासमोर ती. बघा गौरीजी, तुम्ही काळजी नका करू, बिट्टी माझी मुलगी आहे. आहे ना तुमची मुलगी, मग लक्ष का नाही ठेवला? ही जागा अनोळखी आहे, माणसं केवढी आहेत, कुठे गेली असेल ती? आई बाबांनी लक्ष ठेवायचं नाही तर कुणी ठेवायचं? दुसऱ्या कोणावर तरी जबाबदारी सोपवून कसे मोकळे होऊ शकता तुम्ही, सांगा ना मला. मला काही माहिती नाही, मला माझी बिट्टी हवी आणि मी चालली तिला शोधायला. गौरीजी थांबा, हे बघ मी पण येतो तुमच्यासोबत. मला कोणाची गरज नाही. मी शोधेन माझ्या बिट्टीला. मी खरंच नाही जगू शकत माझ्या बिट्टीशिवाय. गौरीजी, अहो मग लग्नाचं काय? गुरुजी, अहो काय बोलताय तुम्ही? इथे काय चाललंय आणि तुमचं काय लग्न? अहो त्यांची मुलगी हरवली आहे, सापडत नाहीये. हे लग्न काही होणार नाही, जा तुम्ही. अरे मिसेस पैठणकर, तुम्ही यात पडू नका आणि टोकाचं बडबडू नका. बरोबर आहे. जे घडलंय ते टोकाचंच घडलंय. गौरीजी, बिट्टी शिवाय या जगात मला काही महत्वाचं नाहीये. जोपर्यंत बिट्टी सापडत नाही तोपर्यंत हे लग्न होणार नाही. बिट्टी, बिट्टी, बिट्टी. गौरीजी, गौरी, गौरी. गौरी, गौरीजी ऐका माझा. गौरी, बिट्टी सापडेल. गौरी अगं थांब. गौरी प्लीज थांब. गौरीजी, रुद्र, बिट्टी, बिट्टी कुठेच बाळा तू? बिट्टी, बिट्टी, बिट्टी कुठेस तू? बिट्टी, बिट्टी,
गौरीजी रुद्र सर सोडा मला. मला माझी बिट्टी हवी आहे रुद्र सर. गौरीजी मला कळतंय. गौरी बिट्टीचं पत्र. बिट्टी ये. नाही, मी नाही नाचणार. बिट्टी सोडा मला, सोडा, सोडा मला, सोडा. शांत राहा, मी तुझ्या भल्यासाठीच करते. नाही, सोडा मला. आई, कार्य अगदी उत्तम पार पडले. रुद्र आणि गौरीच्या नात्याचा पाया चालवला. वेल डन रेवती. हुशार आहेस ग रेवती. यावेळी मला खात्री होती की तुझा प्लॅन फेल जाणार नाही. यावेळेस काय, या पुढेही जाणार नाही. आता माझे दिवस सुरू झाले. करा यांच्या. सोडा ना मला, मला कुठे नेतात, सोडा. शांत राहा, हे बघ मी तुझ्या भल्यासाठीच करते. नकोय मला माझं भलं, मी सोडा मला. बिट्टी कुठेच पाहा तू. ये ना ग माझ्या समोर. का त्रास देतेस मला? तुला काही झालं ना तर नाही जगू शकणार मी. नाही गौरीजी, काही होणार नाही बिट्टीला. ये ना माझ्या समोर माझ्या. गौरीजी तुम्ही शांत व्हा प्लीज. आपण शोधून काढू तिला. गौरी, गौरी बाहेर चल लवकर. चल चल चल. रथ, काय झालं? बिट्टी आई, आई. बिट्टी, वन्नर. बाळा कुठे गेली होतीस तू? हा, अगं आम्ही काय केलं असतं तुझ्याशिवाय? का केलंस असं? बिट्टी अगं का गेली होतीस तू आम्हाला सोडून? हा? काय केलं असतं मी तुझ्याशिवाय, सांग ना. आमचा विचारही नाही आला का ग तुझ्या मनात? आईने काय केलं असतं तुझ्याशिवाय? हा? बाळा, आम्ही कसं जगलो असतो तुझ्याशिवाय? का केलंस असं, बोल ना. तुमचा विचार केला म्हणूनच तर गेले. पार्टनर, मी जेव्हा असते तेव्हा आई तुझी काळजी नाही घेत. काय बोलतेस तू बिट्टी? कोणी सांगितलं तुला हे सगळं? मला माहित
आईंचं लग्न पण बिघडलं असतं, थांबले असते तर, म्हणून मी गेले. असं काही नाहीये बाळा. माहिती मला, असंच आहे, हे सगळं माझ्यामुळेच होतंय. प्रत्येक वेळी माझ्यामुळेच काही ना काहीतरी झालंय, म्हणून मी गेले. पार्टनर, मला तुम्हाला दोघांना आनंदी पाहिजे होतं. हो बाळा, पण तू अशी सोडून गेल्यामुळे तुला आम्ही आनंदी दिसतोय का? बघ जरा आमच्याकडे, आईकडे बघ. बाळा, आमचा आनंद तू आहेस. तू जर आमच्या सोबत नशील तर आम्ही नाही आनंदी राहू शकत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा, तू आमच्या मध्ये नाही आहेस, तू आमच्यातच आहेस. आम्ही तुझ्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.